फॅमिलीमध्ये कोणती पण फायनान्शियल इमर्जन्सी आली तर सर्वात आधी काय केलं जातं किंवा कोणते खर्च कमी केले जातात? तर सर्वात आधी म्युच्युअल फंडची SIP बंद केली जाते आणि हेल्थ इन्शुरन्स किंवा इन्शुरन्सचा प्रीमियम बंद केला जातो. तर ह्याच्यातली जी दुसरी चूक आहे तिच्यानी सर्वात मोठं नुकसान होऊ शकतं. समजा जर तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे आणि लाईफ इन्शुरन्सची टर्म पॉलिसी आहे, यांचे जर प्रीमियम तुम्ही नाही भरलेत तर तुमची पॉलिसी 30 दिवसाच्या ग्रेस पिरियड नंतर होईल लॅप्स. या 30 दिवसाच्या नंतर जर तुमचा कोणताही क्लेम आला, समजा तुम्ही हॉस्पिटलमध्ये आजारी झालात किंवा तुमची डेथ झाली, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा क्लेम मिळणार नाही आणि आधी जे तुम्ही पैसे भरले होते तेही पैसे गेले तुमचे वाया. आणि तेच जर तुम्ही एखादी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी इन्व्हेस्टमेंटसाठी घेतली असेल आणि त्या इन्शुरन्स पॉलिसीचे जर तुम्ही पैसे नाही भरले तर ती पॉलिसी होऊन जाईल तुमची पेडअप. पेडअप म्हणजे काय? तुम्ही जर त्या पॉलिसीचा काही पिरियडचा प्रीमियम भरलेला आहे आणि काही पिरियडचा प्रीमियम भरायचा बाकी आहे आणि त्या पिरियडमध्ये ही पॉलिसी जर तुम्ही बंद केली तर जेवढा प्रीमियम तुम्ही भरला आहे, जेवढ्या वर्षांचा प्रीमियम भरला आहे तेवढ्याच वर्षासाठी ही पॉलिसी तुमची ऍक्टिव्ह राहील, तेवढ्या पर्सेंटवरती ऍक्टिव्ह राहील आणि बाकीची पॉलिसी कॅन्सल होऊन जाईल. आणि जर त्या पॉलिसीमध्ये तुमचा पेडअप पिरियड आला नसेल तर तुमचे भरलेले सगळे पैसे गेले वाया. त्यामुळे कोणत्याही प्रकारची इन्शुरन्स पॉलिसी तुम्ही घेतली असेल, ती टर्म इन्शुरन्स असू देत किंवा हेल्थ इन्शुरन्स असेल, घेताना भरपूर विचार करून घ्या आणि जर ती घेतली असेल तर तिला कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत भरत राहा. आणि तुम्हालाही जर असं इन्शुरन्स बद्दल काही माहिती हवी असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. थँक्यू.